उरलेल्या छोट्या गाणी मी माननीय विजयभाऊ मगरे अध्यक्ष जयंती उत्सव महासंघ त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी जयंती उत्सव महासंघाच्या वतीने विजयभाऊ मगरे माननीय नामदार अतुलजी सावे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहे। त्यांना मी एक पण सांगू शकतो की या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठे सभागृहाची जागा महानगरपालिकेकडून आपण मंजूर करून घेतलेली आहे। 15 ते 20 वर्ष झाले साहेब, पण कोणी आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमदार खासदार नसल्यामुळे आतापर्यंत सभागृह होऊ शकलं नाही। आपल्याला विनंती काय आहे का आपण आहे, आपले मुख्यमंत्री आहे आणि पंतप्रधान सुद्धा आहे, आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं भव्य सभागृह लवकरात लवकर बांधाव अशी मी या ठिकाणी समितीवरती विनंती करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आज हा ज्या ठिकाणी त्यांच्या नावाने एक स्मारक तयार होणार आहे अशा या ठिकाणी या उत्सव समितीच्या प्रसंगी उपस्थित असलेले मगर साहेब, आमचे मित्र गौतमजी, तसेच राजू भालेरावजी, माझे सहकारी जालिंदर भाऊ नाडेजी, राजू भालेराव, श्रीकांत घुले, आमचे आंबेडकर नगरचे मान्य महेंद्र भाऊ नगरसेवक, काय म्हणायचं पुढे, भावी आवी काय यस, उपस्थित सर्व ताटे साहेब, विजय तुपे, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, समोर येणारे आमचे ससो खंडाळकर साहेब, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे। आपल्याला माहिती असेल त्या काळात कुठल्याही प्रकारचं शिक्षणाचं साधन उपलब्ध नसताना 1.5 दिवस शाळेत जाऊन येऊन त्यांनी ज्या पद्धतीने युवा पिढीला मार्गदर्शन करण्याकरता अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक मार्गदर्शक अशी पुस्तकं लिहिली, गाणी लिहिली, आणि आज मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, एवढीच विनंती करणार आहे युवा पिढीला की युवा पिढीने त्यांनी जे आपल्याला त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं आपल्या आयुष्यात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। आपल्याला माहिती असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाला सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक कामगारांच्या चळवळीत लालबाटाच्या माध्यमातून रशियाला गेले होते। जानूभाऊ आज महाराष्ट्राच्या आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले जे पुण्याचे आमदार आहेत त्यांना पाठवून तिकडे तयारी करून आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा पुतळा रशियात उभा केला। सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी या ठिकाणी एवढीच विनंती करीन की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जी आपल्याला शिकवण दिली आहे ती नक्कीच आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्याचं वाचन केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे। दुसरा विषय जो असा आहे की फकीरा त्यांचं जी कादंबरी आहे ती तर प्रत्येकाने वाचली पाहिजे, कारण त्या कादंबरीवरून सगळ्यांना बोध मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जय लहुजी, जय लहुजी, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। अशा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज 105वी जयंती आहे आणि मी छाया राजू खाटेकर आज माझ्या संपूर्ण समाज बांधवांना
जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपले नाव सांगितलं की तुमच्या सगळ्या मान्य करू तर आपला सिनियर सिटीजन ग्रुप छत्रपती संभाजीनगर सर्व ज्येष्ठ नागरिक हे जवळपास 3.5 लाख तर आमच्या सर्वांना तुम्हाला वाटत त्यावेळेस आपल्याला ज्या मागण्या आपल्या सर्वसामान्य माणसासाठी मांडलेल्या असेल फार मोठ्या आपल्याला सर्वांना त्याबद्दल सिनियर सिटीजन त्यांचं या ठिकाणी गाडीकर संघटना मानवाची अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी पुष्पहाराने त्यांचं उडून फिरणार नाही परंतु एक प्रोत्साहन त्यांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत असं त्यांना या ठिकाणी शब्द देतो. आजच्या या दिवशी खूप मोठं काम त्यांनी केलेले धन्यवाद. लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीच्या वतीने आताच भव्य दिव्य अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजयभाऊ शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे या जयंतीचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य अतुलभाऊ सावे साहेब, आमचे लाडके आमदार संजयभाऊ केलेकर साहेब, आमच्या जनता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष गाडेताई आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष आणि निमंत्रित या नात्याने मी दोन्ही मंत्री महोदयाकडे आणि महाराष्ट्र मागणी केली की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावे. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे आणि रोजगार साळवे यांचे भव्य दिव्य स्मारक तयार करण्यात यावे. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला जे 1,000 कोटीचा निधी जाहीर केलेला आहे परंतु अद्याप फक्त 20 कोटी रुपये त्याला देण्यात आलेले आहे. ते उर्वरित 1,000 कोटी त्वरित देण्यात यावे. त्याचप्रमाणे लवजीव वस्ताद आयोग आहे कार्यक्रमाची आम्ही मागणी केली आहे आणि दोन्ही मागणी मान्य केली आहे आणि लवकर ही त्यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे जे इथं स्मारक चालू आहे त्याला 2 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. उर्वरित 3 कोटी रुपये म्हणजे आम्हाला अण्णाभाऊचा भव्य स्मारक आणि त्यामध्ये एक सामाजिक घरं संस्कृत सामाजिक घरं अण्णाभाऊच्या नावाने एक या ठिकाणी आम्हाला तयार करण्यासाठी सुद्धा दोन्ही मंत्री महोदयाने शब्द दिलेला आहे. आम्ही आमच्या जयंती उत्सव समितीच्या वतीने आमच्या सर्व नागरिकांना सर्व समाज बांधवांना आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. ओके. अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिन आहे आणि बहुत उत्साहाने मनवते आज सगळ्यांनी. काय सांगेल, काय मॅसेज? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव देशप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने लेखणीतून पूर्ण जगाला जो संदेश दिला आहे, एकतेचा संदेश दिलेला आहे. त्यांनी रशियात जाऊन कामगारांची चळवळ आपण पुढे ठेवलेली आहे. यांच्या या मानवाला आज अभिवादन करताना खूप आनंद होतो. या ठिकाणी पालकमंत्री आले होते. पालकमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की पुढच्या जयंतीला अण्णाभाऊ साठेंचं भव्य स्मारक वाटेगाव या ठिकाणी आम्ही निधी मंजूर केलेला आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतंय की त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून आता प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे आणि पालकमंत्र्यांनी एवढा मोठा निधी देऊन अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करून मात्र समाजाला न्याय दिला त्याबद्दल पालकमंत्र्यांचे खूप आभार आणि 105व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा. तीनों होना ना. हाँ सर, हाँ. आज सर्वपक्षी थोड़ा उधार करो, थोड़ा अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वपक्षी जयंतीनिमित्त आज येथे अभिवादन करण्यात आलेलं आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 105वी जयंती आहे. मित्रांनो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जी लेखणी होती ती मनोरंजनाची लेखणी नव्हती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीचा उपयोग हा शस्त्रासारखा केलेला आहे आणि दीनदलितांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जगासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. त्यांच्या तमाशावर तात्कालिक सरकारने बंदी आणली होती तरीही त्यांनी लोकनाट्य सोडून पथनाट्याच्या द्वारे जनजागृती केलेली आहे आणि या स्वतंत्र महाराष्ट्राला
केलेलं आहे. बघ बरं भाई जयंतीनिमित्त मी परत एकदा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक इथं बी शुभेच्छा देतो. नाही. धन्यवाद. जीवनाचं गाणं अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाचं गौरव करणारं गाणं या ठिकाणी सादर करावं. मित्रांनो, खूप चांगलं असं संयोजन आदरणीय मगरे सर आणि त्यांच्या सगळ्या संयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या संयोजनातून गेल्या अनेक दिवसापासून या सर्व कार्यक्रमाची ते तयारी करत आहेत. एकदा आदरणीय विजय ओ भाई सामने से हटो. अरे समोरून सारखा. कारण की सामने जातो सामने जातो आणि माणूस विजयी असणार अशा मगरे सरांच्या संयोजनातून आपण आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो. मित्रांनो, या ठिकाणी वेळाचा वेळ काढून आपल्या या शहराचं अतिशय दमदार असणारे गुरुत्व, आपल्या शहराची माजी महापौर आदरणीय नंदकुमार गोरे साहेबांना स्वागत करण्यासाठी हे संयोजकांना विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करा. आदरणीय राहुलजी पंजाब सरांना विनंती करतो की आपण जास्त अर्जंट त्यांना आपण सत्कार करून हे करतोय. महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार, गायक, संगीतकार, आमचे मित्र, मार्गदर्शक आणि कालकथित विजयानंद दादा जाधव कालकथीचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या बोलवतो जरा शाहीर मेघानंद जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी. हो राजूभाई. आदरणीय ज्योतिताई सुतमल यांना अशी विनंती करतो की आपण ही कृपया मान्यपीठ. आणि राहुलजी चौतमल यांचं गाणं होणार नाही असं कधी झालं नाही. त्यामुळे आम्हाला आज सुद्धा त्यांची नसण्याची आम्हाला खूप खंत वाटते आहे. तरी ताईंना विनंती करत आहे की त्यांनी आमचा राहुलभाऊ चौतमल यांना देणारा पुरस्कार त्यांनी स्वीकारा. महाराष्ट्राच्या गीत संगीत या ठिकाणी स्वागत करावं. लेकरू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या लेकराचे सन्मान आपण या ठिकाणी करावा. जरा सगळ्यांच्या हातवरती करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आंबेडकरी गीत संगीताच्या चळवळीमध्ये ज्या ज्या माणसांनी काम केलं, ज्या ज्या माणसांचं अतुलनीय योगदान आहे, त्या माणसांचा सन्मान आपण केला पाहिजे, त्यांचा गौरव आपण केला पाहिजे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. भर उन्हामध्ये आमच्या MGM विद्यापीठाची विद्यार्थिनी, माझी मैत्रीण, अण्णावही चांदणे आणि माणूसही चंद्रासारखाच तेजस्वी अशा चांदणे साहेबांचा सन्मान आपण